सोबतसुद्धा असं होतं का की तुम्हाला बड्डेचं आमंत्रण येतं आहे आणि मग तुम्हाला कळतं आहे की आता आपण बड्डेसाठी तर जाणार आहे, पण आता बड्डेसाठी मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्याला आपण काय छानसं असं गिफ्ट नेऊ शकतो. डॉल तर कॉमन आहेत, मुलगी असेल तर, मुलं असतील तर वेगवेगळ्या टाईपच्या व्हेकल्स असतील त्या कॉमन आहेत, पण त्यातल्या त्यात आपल्याला एक काहीतरी चांगलं असं गिफ्ट न्यायचं आहे, तर त्यावेळी तुम्ही हा ऑप्शन नक्की कन्सिडर करा. नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला रिव्ह्यू असणार आहे एका स्टंट कार, जी रिचार्जेबल अशी कार आहे जी आपण किड्सला बड्डेसाठी किंवा एका चांगल्या अचिव्हमेंटसाठी गिफ्ट करू शकतो. तर तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की बॉक्समध्ये आपल्याला लक्षात येते 5 फंक्शन्स आहेत किंवा त्यांनी दिले 360 रोटेशन, रेडिओ कंट्रोल असे स्पेसिफिकेशन त्यांनी मेन्शन केलेले आहेत. ही जी काही कार आहे रिमोट कंट्रोल बेस्ड, ही मी डीमार्टमधनं परचेस केली आहे. तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये त्यांनी एक प्रेझेंटेबल वेमध्ये म्हणजे पिक्टोरियल फॉर्ममध्ये त्यांनी दिलं आहे की असं म्हणजे जी काही कार असेल ती आणि त्याचा रिमोट कंट्रोल असा असेल. तर ही सगळ्यात महत्त्वाचं मी डीमार्टमधनं परचेस केली होती, ज्याची प्राईस तुम्ही बॉक्सवर बघू शकता 399. म्हणजे अगदी रिजनेबल असं जर काही आपल्याला गिफ्टिंग ऑप्शन बघायचं असेल तर ही कार तुम्ही नक्की चेकआउट करा. आता आपण अनबॉक्सिंग करून बघूयात की नक्की 399 म्हणजे 399मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू मिळत आहेत आणि जे काही 5 फंक्शन्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत ते आपण एकदा चेकआउट करूयात. बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक रिमोट आहे, त्यानंतर जे काही मेन त्यांनी कारचं स्ट्रक्चर दिलेलं आहे म्हणजे एक छोटंसं कार ज्याला आपण टॉय म्हणू शकतो आणि एक केबल आहे जे आपण चार्जिंग करण्यासाठी वापरणार आहे. ही केबल जी आहे ती आपण बघू शकता कारच्या बेसला त्यांनी एक स्लॉट दिला आहे चार्जिंगसाठी, त्यासाठी वापरू शकतो. आणि रिमोट जो आहे त्याच्यामध्ये बॅक साईडला असं स्लॉट दिला आहे ज्याच्यामध्ये 2 बॅटरीज ज्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहेत जेणेकरून तुमची ही जी कार आहे ती वर्किंग होईल. तर ही कार मी जेव्हा परचेस केली होती डीमार्टमधनं त्यावेळी ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलर एक होता, रेड कलर एक होता आणि येल्लो कलर एक होता. मी रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन घेतलं होतं. तर ही कार आपण ॲक्च्युअल खरंच त्यांनी जे काही फंक्शन्स दिलेत का ते ॲक्च्युअल रन होत आहेत का ते एकदा चेकआउट करूयात. तर ह्याला ऑलरेडी चार्जिंग जेव्हा घेतली होती तेव्हा होती. ह्या बॅटरीज ज्या ह्याच्या रिमोटमध्ये आहेत त्या कारसोबत आल्या नव्हत्या, त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकल्या 2 बॅटरींचा सेट आहे जो आपल्याला लागणार आहे. तर जे काही फीचर्स आहेत ते आपण ॲक्च्युअल खरंच वर्क होत आहेत का ते ह्या रिमोटने चेक करूयात. तर पहिलं आहे 360 रोटेशन. तर तुम्ही बघू शकता मी प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे 2 फीचर्स आपल्याला बघायला मिळतात 360 डिग्री सेल्सिअसमध्ये, 360 अँगलमध्ये. त्यानंतर एक मिडल एक त्यांनी दिलेलं आहे, तर त्याचं काय फीचर आहे ते एकदा चेक करूयात. तर तुम्ही बघू शकता की मिडल बटन रिमोटचं आपण प्रेस केल्यानंतर त्याचे व्हील्स आणि 360 चं जे काही त्यांनी पुढे कारला दिलेलं आहे ते कंटिन्युअस एका स्पेसिफिक टायमर ऑलरेडी त्यांनी सेट करून ठेवलेलं आहे, त्याच्यानुसार त्याचे रोटेशन होत आहे. तुम्ही बघू शकता आता मी ऑलरेडी फक्त एकदाच प्रेस केलं आहे, तर ते जे काही टायमर आहे ते आपल्याला दिसतं आहे की किती वेळ ते चालू राहत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एक थर्डचं जे फंक्शन दिलं आहे ते बघू शकतो की कार जी आहे ती रिमोट कंट्रोल्ड आहे. तर ती तुम्ही बघू शकता मी बटन प्रेस केल्यानंतर कार पुढे जाते, तेच मी बटन प्रेस केल्यानंतर बघू शकता की ती परत रिटर्न पण येते. खरंच खूप छान मला किड्ससाठी हा ऑप्शन वाटला. तुम्ही पण एक रिमोट कंट्रोल आणि रिजनेबल असं जर काही गिफ्टिंग ऑप्शन बघत असाल तर तुम्ही हे कार किट जे आहे रिचार्जेबल तर ही नक्की तुम्ही चेकआउट करा. तुम्ही आत्ता बघितलं की अनबॉक्सिंगमध्ये एक बॉक्स होतं ज्याच्यामध्ये हे 3चा सेट आहे. प्राईस पण तुम्हाला कळाली. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या प्रोडक्टचा रिव्ह्यू तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.